नारायणगाव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच आता नाव माहीत नाही, पण अतिशय चांगलं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. काळाची गरज आहे. उपस्थित सेवक मी आता ते जावयात म्हणल्यावर तुम्ही मुली ठीक आहे ना, इतक्या मुली कोणाला आहे? तर अतिशय लाडके जावं सचिन भाऊ. आमचं गाव फार लांब आहे होईल, पण कन्या फार्मसी झाल्यामुळं त्याला तिला देण्याचा योग आला. प्रति वास्तविक तशी परिस्थिती नव्हती आमची. मला नोकरी नाही, धंदा थोडासा होता, पण पूजा अर्चा हा आमचा जन्मजात व्यवसाय. हे भिक्षुकी पूजा अर्चा वडिलोपाचे. आमचे 3 भाऊ सिनियर कॉलेज प्राध्यापक आहेत. एक आले, एक एक्सपायर झाले, एक पुण्याला आहेत. सर्व एज्युकेशनमध्ये सर्व कामाले. मीच फक्त घरी होतो. घरी असून मुलीला फार्मसी शिकवायचा योग आला. 12वी पास झाली. आर्थिक परिस्थिती नव्हती. 50,000 रुपये डोनेशन करायचं. थोडं पाठवायचं. 10-15,000 शिल्लक होते केव्हा तरी एफडी केली. अक्षरशः एका संस्थेचं 30,000 रुपये कर्ज घेतलं आणि फार्मसीला बसवलं. महिन्याला थोडा 4-5 हजार खर्च. कष्टातून तिला शिकवलं आणि दुसऱ्या वर्षी ॲडमिशन घेतल्यानंतर आमचे युवा आहे. आमच्या धाकट्या बाबाचे सासरे पाबळ, इकडे आमचे पाहुणे आहेत बरेच. पाबळचे बसवून सायकल माठवारी त्यांचं आता मोठं स्पीकर सेट आहे. त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या बंधूच्या सासरीनी आणि विजय जंगम आमचे युवा आहे. त्यांनी माझ्याकडे म्हणजे तुमची मुलगी आमच्याकडे द्या. मला फार लांब आहे. आमची बायको तयारच नव्हती. मी एकटा बघायला आलो होतो. जास्त माणसं नेण्यासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा आपल्याला अर्ध तिकीट बी नव्हतं त्यावेळेला. आता अर्ध झाले म्हणून महिन्यात नाही तरी येत. तर त्यावेळेला आलो, घर बघितलं. अक्षरशः युवा आणि त्यांचे भाऊ एका घरात राहत होते. कुटुंब 2. एका घरात राहण्याला हरकत नाही. एकत्र कुटुंब हरकत नाही. मुलगा इथं कवडे डॉक्टरांच्याकडे नारायणगाव होते. बघून गेलो सगळं. घरी गेलो. चौकात घर असल्यामुळं सर्व प्रकारची माणसं येता जाता बसायला यायची. आणि संस्कार पाहिजे, सगळ्याशी संमत पाहिजे, सगळ्याशी बोलले पाहिजे, बसलं पाहिजे. नंतर परिस्थितीला करायचे का? ही माणसं बरी वाटते मला. चौकात बसते, 4 माणसं यांच्यात येते, गप्पा गोष्टी करते. म्हणजे समाजात एक मिसळणार घर आहे. आपण काही मुलगी द्यायला हरकत नाही. एवढ्या एका मुद्द्यावर काही न बघता जमल तसे मी लग्न करून दिलं आणि आज सुखात आनंदात संसार आहे. मुलगा आहे, मुलगी आहे. आता अध्यक्ष व्हायचं मला मागच्या महिन्यात त्यांचा फोन आला. ती म्हणली असं अध्यक्ष होतोय ना, आनंद आहे. आता तिने मग एक नाव सांगितलं. धाकटं जावयाचं 2 वर्षापूर्वी एक्सपायर झालं. ती सुद्धा माझी मुलगी BA आहे. आमचं सर्व कुटुंब शिक्षणात. माझे एक भाऊ विद्यापीठ पडतं शिवाजी विद्यापीठात BA प्रथम आले. 6 जिल्ह्यात त्यांचा सत्कार झाला. अशी सगळी फॅमिली आहे. आणि जास्त श्रीमंत नाही, पण आपलं कष्ट करून खातो आणि आनंदात आहे. जावयाचा फार अभिमान वाटतो, मुलीचा वाटतो. कधी कुठली तक्रार तिची आली नाही, सासूची आली नाही, तिची आली नाही, असता आघात. त्यामुळे महिन्यात 2 महिन्यानं आम्ही तर येतो नवरा वाटतो, आनंदात येतो. असो, तुमच्या क्लबच्या अध्यक्ष माध्यमातून त्यांच्याकडून चांगले कार्य व्हावं. तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे आणि तुमच्या सर्व कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. तुमचे जे उपक्रम आहेत ते मागाशी ऐकले, अतिशय समाजसेवेचे उपक्रम आहेत. काही इतर शैक्षणिक आहेत, आरोग्याचे आहेत, गोरगरिबांना औषधोपचार मदत आहे, कोरोनात मदत. तेव्हा तुमच्या सर्व कार्याला माझ्याकडून बोल नाही बोलायचं म्हणून आमचे स्वामी बंधू म्हणून एक लायन्स क्लबला 5,001 रुपये व्याज देणार आहे. त्याचा तुम्ही विचार करावा. त्या कुठल्याही कार्याला चांगल्या ते वापरावे आणि वापरले जातील अशी माझी पूर्ण खात्री आहे. एवढं देऊन आमच्या स्वामी परिवारातर्फे या किसर आमचे धाकटे बंधू